मुंबईसह कोकण विदर्भामध्ये 4 दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला गेलाय। बंगालच्या उपसागरामध्ये चक्रीवादळाची भीती आहे आणि त्याच्या निर्मितीला सुद्धा सुरुवात झाली आहे। मुंबईमध्ये पुन्हा एकदा मुसळधार पावसाची सुरुवात झालेली आहे। अगदी सकाळपासूनच मुंबईमध्ये आणि उपनगरामध्ये हा पाऊस कोसळतोय। बंगालच्या उपसागरामध्ये चक्रीवादळाची निर्मिती व्हायला सुरुवात झाली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर पावसाचा जोर आणखी वाढण्याची सुद्धा भीती आहे। या सगळ्या संदर्भात आणखी तपशील घेणार आहोत प्रतिनिधी अजय माने यांच्याकडून। अजय, काय नेमका इशारा हवामान खात्याकडून दिला गेलेला आहे, विशेषतः मुंबईकरांसाठी काय सूचना आहेत? जर पाहिलं तर हवामान खात्याने मुसळधार पावसाचा आणि अतिवृष्टीचा अंदाज जो आहे तो वर्तवलेला, त्याचाच आज दुपारपासूनच उंच लाटा ज्या आहेत त्या समुद्रकिनारी होताना पाहायला मिळतील। मी सध्या मुंबईच्या मरीन लाईन्स किंवा मुंबईचा समुद्र किनारा मानला जातो तो संपूर्ण नरिमन पॉइंट, मरीन लाईन्स आणि गिरगाव चौपाटीच्या पट्ट्यावर आहे। आपण जर पाहिलं तर आता आपल्या ह्या व्हिज्युअल मधूनही पाहता येते की उंच लाटा ज्या आहेत त्या समुद्रकिनारी उसळताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यातच बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे वादळाची परिस्थिती निर्माण झालेली आणि याचा फटका जो आहे तो मुंबईसह कोकण किनारपट्टीवर जो आहे तो कोकण आणि ठाणे किनारपट्टीवर पटकन पाहायला मिळणार आणि त्याच पार्श्वभूमीवर मरीन लाईनच्या किनारी सुद्धा आता मोठ्या प्रमाणात लाटा ज्या आहेत त्या उसळताना पाहायला मिळतात। उंच अशा लाटा या संपूर्ण दृश्यांमध्ये रिद्धी आपण पुढारीच्या प्रेक्षकांना दाखवत आहे। खरं तर आता दुपारचे 12 वाजलेले आहेत आणि आज रविवारचा दिवस आहे, त्यामुळे अनेक मुंबईकर जे ते मुंबईच्या समुद्राचा आस्वाद घेण्यासाठी मुंबईच्या समुद्रकिनारी येतात। पण आता असो किंवा प्रशासन असो, हवामान विभागाने मुंबईकरांना सतर्कतेचा इशारा दिलेला आपल्याला पाहायला मिळतो। या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की सकाळपासूनच एकंदरीत सगळी मंडळी जी होती ह्या ठिकाणी येताना पाहायला मिळते आणि तसंच पोलीस प्रशासनाकडून या सगळ्या गोष्टींवर निगराणी करताना पाहायला मिळते की कोणताही अनुचित प्रकार घडू नये किंवा कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल। त्या अनुषंगाने आता पोलिसांकडून सुद्धा एकंदरीत व्यवस्थित सगळ्या गोष्टींची ती देखरेख केलेली पाहायला मिळते। निश्चित अजय, ज्या ठिकाणी तुम्ही सुद्धा उभे आहात, जोरदार वारा येतोय, उंच लाटा उसळत आहेत, तुम्ही सुद्धा लवकरात लवकर सुरक्षित जागी पोहोचा। ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली, दृश्य दाखवली त्यासाठी धन्यवाद। याबरोबरच आमचे प्रतिनिधी पंकज दळवी आणि रिद्धेश हातीम यांनी सुद्धा मुंबईतल्या या पावसाचा आढावा घेतलाय, बघूया। रविवारी मुंबईच्या पश्चिम उपनगरामध्ये सकाळपासून संततधार पावसाला सुरुवात झाली। वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरची दृश्य बघतोय। सकाळपासून पाऊस सुरू आहे, काही वेळा पावसाचा जोर वाढतोय, कमी होतोय, पण पाऊस हा सतत पश्चिम उपनगरामध्ये पडतोय। आरे कॉलनी असेल, जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड असेल किंवा पश्चिम उपनगरातले इतर महत्वाचे रस्ते असतील, एसवी रोड असेल, लिंक रोड असेल, काही ठिकाणी खड्डे जे आहेत ते मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्यामुळे अडचणीत वाढ होताना पाहायला मिळते। रविवार असल्यामुळे वाहतूक ही फार कमी प्रमाणात आहे, त्यामुळे वाहतुकीची कोंडी झालेली इथे पाहायला मिळत नाहीये। मात्र पाऊस मुसळधार आहे। हाच पाऊस जर का वर्किंग डेजला म्हणजे सोमवार ते शुक्रवार जर का हा पाऊस असता तर निश्चितच वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरती पूर्णपणे जाम झालेलं आपल्याला पाहायला मिळालं असतं। सुदैवानं रविवार आहे, पाऊस असला तरी वाहतूक कोंडीची समस्या इथे झालेली पाहायला मिळत नाहीये। कॅमेरामॅन प्रकाश भोईसोबत पंकज दळवी, पुढारी न्यूज, मुंबई। मुंबईमध्ये मागील 2 ते 3 दिवसापासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे। मात्र आज पहाटेपासून मुंबईमध्ये पावसाने काहीशी विश्रांती घेतली होती, मात्र पुन्हा आता मुंबईमध्ये जो पाऊस आहे तो सुरू झाला आहे। मुंबईमध्ये पाहिलं तर दक्षिण मुंबई असेल, पूर्व उपनगर असेल, पश्चिम उपनगर असेल, या सर्व परिसरामध्ये आता पुन्हा पावसाने जो आहे तो जोर धरला आहे। एकंदरीत पाहिलं तर आज रविवारचा दिवस आहे, सुट्टीचा दिवस आहे, तर नोकर वर्गाला या पावसाचा जास्त फटका पडणार नाही। मात्र दुसरीकडे पाहिलं तर आज गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमेनिमित्त जे मुंबईकर आहेत, जे सर्वसामान्य मुंबईकर आहेत, ते आपल्या गुरुच्या दर्शनासाठी घराच्या बाहेर पडतील आणि त्यामुळे या पावसाचा फटका त्यांना देखील पडू शकतो। दुसरीकडे पाहिलं तर सुट्टीचा दिवस देखील आहे आणि सुट्टीनिमित्त जे मुंबईकर आहेत, जर ते जे आपल्या घराच्या बाहेर पडत असतील, जर पावसाचा आनंद न लुटता नुसतं परिवारासह काही वेळ काढण्यासाठी जर ते घराच्या बाहेर पडत असतील तर त्यांना देखील हा पावसाचा फटका खूप पडू शकतो। कारण एकंदरीत पाहिलं तर आज दिवसभर असाच हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे तो सुरू राहणार आहे। आजच्या दिवसभर आता पहाटेपासून मुंबईमध्ये पावसाने काहीशी विश्रांती घेतली होती, तरी आता पुन्हा मुंबईमध्ये पावसाने जो जोर घेतला आहे। मात्र बदलतं वातावरण पाहता जर मुंबईमध्ये असाच जर पाऊस सुरू राहिला तर नक्कीच आज जे मुंबईकर आहेत त्यांना सुट्टी ही साजरा करता येणार की नाही हे देखील पाहणं मात्र आता महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन नागेश धोत्रेसह मी रिद्धेश हातीम, पुढारी न्यूज।